बता यूरिया, पोटैश की थैली में यूरिया डाल। हाँ पूरा यूरिया है, पोटैश का नाम का है सिर्फ, ये थैली में बता। पूरा यूरिया है। कोणती कोणती कंपनी दिली हो? आईपीएल। आईपीएल अभी दूसरी फोड़ रही, फोड़ सामने। हाँ ये कौन सी है? ये भी आईपीएल की है। ये सर, आयपीएल कंपनीच्या खताच्या संदर्भात एक व्हिडिओ व्हायरल होतोय, त्याच्या बाबतीत जे तक्रार आली होती याच्या संदर्भात आपण काय सांगाल? दिनांक 17 डिसेंबर 2025 रोजी रावेर तालुक्यामध्ये शेख मोहम्मद शेख चांद या युवा शेतकऱ्याने आपल्याकडे कृषी विभागाकडे आयपीएल कंपनीच्या म्युरेट ऑफ पोटॅश या खताच्या संदर्भात एक लेखी तक्रार दिली होती आणि त्याला करता पुरावा म्हणून त्या तक्रारीच्या समर्थनार्थ एक व्हिडिओ देखील आपल्याकडे दिला होता। हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावरती व्हायरल झाला होता। सदरील तक्रारीमध्ये शेतकऱ्याने असा दावा केला होता की आयपीएल कंपनीकडून एमओपी म्हणजेच म्युरेट ऑफ पोटॅश या खताच्या ऐवजी कंपनीकडूनच युरिया या नावाचं खत भरण्यात येत आहे आणि शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात येत आहे, असा त्याचा दावा होता। तर या अनुषंगाने आपण 17 डिसेंबर रोजीच कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने संबंधित कृषी सेवा केंद्र चालकाचं दुकानाची तपासणी केली। त्याच्या गोडाऊनमधून जे 4 टप्प्यामध्ये हे एमओपी खत आलं होतं, तर या 4ही टप्प्यात प्राप्त असलेल्या खतांच्या बॅच निहाय आपण नमुने घेतले। हे नमुने घेत असताना 4 टप्प्यात आलेल्या खतांचे हे पोटॅशियम या कंटेंटच्या शोधार्थ आपण ते नमुने घेतले। त्याचबरोबर एक नमुना असाही घेतला होता की ज्यामध्ये आपण नायट्रोजन म्हणजे तो युरिया म्हणून आपण पाठवला होता, संशयित युरिया खत असं ते पाठवलं होतं आपण। तर त्या 5ही नमुन्यांचे आपल्याला अहवाल हे काल आपल्याकडे जिल्हा स्तरावरती प्राप्त झालेले आहेत। सदरील अहवालानुसार तर या जे आपण संशयित युरिया खत म्हणून पाठवलं होतं, तर त्यामध्ये युरियाचं कंटेंट कुठल्याही प्रमाणात आढळून आलेलं नाहीये, 0% त्यामध्ये नायट्रोजन आढळून आलेलं आहे। यामुळं हे सिद्ध झालेलं आहे की यामध्ये नायट्रोजनचं कुठल्याही प्रकारची मात्रा नाही आणि त्यात युरिया हे खत त्या संबंधित तक्रारदाराचा जो दावा आहे त्या बॅगेमध्ये भरलेला आहे, तो दावा खोटा ठरलेला आहे, हे सिद्ध झालेलं आहे। आपल्याला प्रयोगशाळेकडनं जो आपल्याला अहवाल मिळालेला आहे त्यामध्ये क्लिअर कट मेन्शन केलेला आहे। आणि जे आपण इतर 4 खतांचे नमुने पाठवले होते, जसे आपल्याला 4 लॉटमध्ये जसं खत प्राप्त झालं होतं, तर त्या 4 नमुन्यामध्ये देखील जे आपल्याला पोटॅशचं जे खत आहे एमओपी, त्यामध्ये पोटॅशचं कंटेंट असतं, तर ते 60% असणं अपेक्षित आहे। तर त्या 4ही खतांच्या नमुन्यामध्ये आपल्याला ते 60% पेक्षा जास्त आढळून आलेलं आहे आणि ते प्रमाणित म्हणून आपल्याला स्पष्टपणे प्रयोगशाळेकडनं अहवाल प्राप्त झालेला आहे। त्यामुळे जो संबंधित शेतकऱ्याने दावा केला होता की आयपीएल कंपनीचं हे जे खत आहे हे भेसळयुक्त आहे आणि त्यामध्ये युरिया टाकून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे कंपनीकडून, तर हे दावा पूर्णपणे खोटा आढळून आलेला